अधिक महिन्यात जावयाला वाण द्यायचंय, जावयाला वाण द्यायचंय असे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असेल. अनेक कथा ऐकल्या असतील, वेगवेगळी माहिती सुद्धा बघितली असेल. पण जावयाला वाणात नेमकं काय द्यायचं आहे आणि हा संपूर्ण विधी कसा करायचा आहे, या सगळ्यांमागचा सुंदर संस्कार नेमकं काय आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही, तर लेकीचा संसार सुखी, समृद्ध आणि आनंदी राहावा म्हणून आई वडिलांनी प्रेमाने दिलेला आशीर्वाद मानला जातो. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला या परंपरेबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्या कदाचित याआधी तुम्ही कधीच ऐकल्या नसतील. चला तर मग जाणून घेऊया अधिक मासात जावयाला वाणात काय द्यावं आणि संपूर्ण विधी कसा करावा. तर अधिक मासात लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची महाराष्ट्रात खूप सुंदर परंपरा आहे. जावई आणि मुलीला लक्ष्मीनारायणाचं रूप मानून प्रेमानं वाण दिले जातात. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर नात्यातील जिव्हाळा आणि आदर व्यक्त करणारा संस्कार मानला जातो. जावई आणि लेकीला घरी बोलावल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर जावई लेकीला पाटावर बसवून त्यांचा मानाने सत्कार केला जातो. मग अधिक महिन्यात यासाठी कोणता दिवस निवडावा, तर सामान्यतः अधिक महिन्यात कोणताही शुभ दिवस निवडून जावयाचा मान केला जाऊ शकतो. पण परंपरेनुसार काही दिवस अधिक महत्त्वाचे मानले जातात. जावयाचा मान करण्यासाठी गुरुवार योग्य दिवस मानला जातो, शुक्रवार योग्य दिवस मानला जातो. अधिक महिन्यातील पौर्णिमा सुद्धा योग्य मानली जाते, कारण गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णू आणि गुरुचा दिवस मानला जातो. अधिक महिना हा विष्णूंना समर्पित असल्यामुळे या दिवशी जावयाला घरी बोलावून वाण देणं शुभ मानलं जातं. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्यानं लेकीच्या संसारात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यावं म्हणून अनेक घरात शुक्रवारी जावयाचा मान केला जातो. जर शक्य असेल तर अधिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेलं दान, वाण आणि सत्कार अधिक पुण्यदायी मानले जातात. शिवाय काही कुटुंबात पंचांग पाहून शुभमुहूर्त किंवा दोन्ही कुटुंबांना सोयीचा दिवस ठरवला जातो, कारण या परंपरेमागे मुख्य भावना प्रेम, आदर आणि आपुलकीची असते. आता जो दिवस तुम्ही ठरवाल त्या दिवशी जावई आणि लेकीला घरी बोलवावे. सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर जावई आणि लेकीला पाटावर बसवून त्यांचा मानाने सत्कार करावा. सुरुवातीला जावयाच्या कपाळाला अक्षता लावाव्यात, मुलीला हळद कुंकू लावावे. काही ठिकाणी औक्षण सुद्धा केलं जातं. शक्य असेल तर आपण याच अनारसे आणि 33 दिव्यांच्या ताटाने औक्षण करावे. आता या वाणाच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्या, तर प्रत्येक घरातील परंपरेनुसार वस्तू बदलू शकतात, पण साधारणपणे काही गोष्टी वाणात दिल्या जातात. 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, कपडे ज्यामध्ये शर्ट, पॅन्ट, कुर्ता किंवा धोतर असू शकते, नारळ आणि फळं ज्यामध्ये तांब्याचे, कास्याचे किंवा चांदीचे ताट असू शकते, दिवा किंवा निरांजन, सुकामेवा, दक्षिणा, पुरणाचे धोंडे आणि खास पंचपक्वान्नाचं जेवण, तुपात बनवलेले गोड पदार्थ, विडा, सुपारी आणि मिठाई. धार्मिक वस्तूमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा अन्य वस्तू, स्टील, तांबे किंवा चांदीचे उपयोगी भांडे सुद्धा दिले जाते. तांबे, कासे किंवा चांदीचे कोणतेही ताट असेल तर त्या ताटामध्ये आपण या संपूर्ण वस्तू सजवाव्यात. आजकाल काही जण आधुनिक पद्धतीने घड्याळ, गिफ्ट वाउचर किंवा घरात उपयोगी पडणाऱ्या वस्तूही देतात. ते वाण जावयाला आदराने द्यावं. वाण देताना मनोभावे प्रार्थना करावी. लेकी जावयाचा संसार सुखी राहो, घरात समृद्धी नांदो आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा सदैव राहो असं मनात बोलावं. त्यानंतर जावयाला प्रेमाने पुरणाचे धोंडे, गोड पदार्थ आणि पंचपक्वानांचे जेवण वाढावे. अधिक मासात जावयाला प्रेमाने जेवू घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. विधीच्या शेवटी जावई आणि लेकीचे आशीर्वाद घ्यावे आणि आनंदाने निरोप द्यावा. या परंपरेमागचा खरा अर्थ काय, तर ही परंपरा केवळ भेटवस्तू देण्यापुरतीच मर्यादित नाही, तर दोन कुटुंबामधील प्रेम, आदर आणि आपुलकी वाढवण्याचा सुंदर संस्कार आहे. लेकीचा संसार सुखाचा राहावा, घरात आनंद आणि समृद्धी यावी, हाच या परंपरेमागचा मुख्य उद्देश मानला जातो. लेक कितीही मोठी झाली, तिचं लग्न झालं तरी आईवडिलांसाठी ती कायम लाडकीच असते आणि जेव्हा ती तिच्या नवऱ्यासोबत आनंदात संसार करताना दिसते, तेव्हा त्यापेक्षा मोठं सुख आई वडिलांसाठी दुसरं काहीच नसतं. म्हणूनच अधिक मासात लेक आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा मान केला जातो, कारण जावई हा फक्त पाहुणा नसतो, तर आपल्या लेकीच्या आनंदाशी जोडलेली एक व्यक्ती असते. वाणात दिलेली प्रत्येक वस्तू ही फक्त भेट नसते, तर त्यामागे आई वडिलांचं प्रेम, काळजी आणि आशीर्वाद दडलेला असतो. माझ्या लेकीचा संसार कायम सुखी राहो, हीच भावना या सुंदर परंपरेमागे असते. अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची ही परंपरा आपण सगळ्यांनी ऐकलीच.
कुणी 33 अनारसे देतात, कुणी 33 दिवे, तर कुणी कपडे, दक्षिणा किंवा गोडधोड देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यांव्यतिरिक्त एक अशी वस्तू आहे जी अधिक महिन्यात जावयाला आवर्जून दिली जाते. असं मानलं जातं की ही वस्तू दिल्याने लेकीचा संसार सुख, समृद्धी आणि सौभाग्याने भरून जातो. घरात आनंद, ऐश्वर्य आणि नात्यात गोडवा टिकून राहतो. पण नेमकी ती वस्तू कोणती आहे? ती अधिक महिन्यातच का द्यावी आणि तिच्या मागे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व काय आहे? यामुळे खरंच कोणते फायदे होतात? या सगळ्याच प्रश्नांची सविस्तर आणि रंजक माहिती तुम्हाला आमच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मग धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मानपान तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.